होळी निमित्त बुलढाण्यातील सैलानी येथे धगधगती 40 ट्रक नारळांची अनोखी होळी। सैलानी बाबा यात्रेला 160 वर्षांची परंपरा। देशभरातून लाखो भाविक होळी निमित्त सैलानीत दाखल। बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथे सैलानी बाबा दर्गा परिसरात होळी निमित्त 40 ट्रक नारळांची होळी पेटविण्यात आली। यासाठी देशभरातून विविध राज्यातील भाविक सैलानी दाखल झाले होते। पुढील 1 महिन्यात सैलानी बाबा यात्रा सुरू आहे। या निमित्त प्रशासनानेही लाखो भाविकांच्या सोयीसुविधांचा विशेष नियोजन केले आहे। आज होळी निमित्त 160 वर्षांची परंपरा असलेल्या सैलानी बाबा दर्गा परिसरात 40 ट्रकहून अधिक नारळांची होळी करण्यात येते। यासह जुनाट कपडे या होळीत जाळण्यात येतात। देशभरातून भाविक होळी निमित्त सैलानी येथे जमलेले आहेत। त्यात चिखलीच्या भाजप आमदार श्वेताताई म्हाले यांनीही सैलानी येथे जाऊन घेतले होळीचे दर्शन। सायन दैनिक खबरे शामतकसाठी अशोक जसवानी, सैलानी, बुलढाणा। हा, नमस्कार साहेब। हे होळीचं महत्व म्हणजे काय, संदेशाचं महत्व म्हणजे काय? रमजानचा महिना चालू आहे सध्या, पवित्र महिना म्हणतात येईल। या रमजानच्या महिन्याचा सन्मान करून कोणतेही कारोबार करायचा आपल्याला, पहिले हा शब्द आहे। आणि होळी हे काही म्हणजे लोक म्हणतात होळी पहिल्यापासून आजपासून नाहीये, पहिले 5 नारळापासून सुरुवात केलेली आहे। आणि मानवता मार्गदर्शन म्हणजे कुणाच्या बोलण्यावर नाहीये, स्वतःचे जे पब्लिक आहे यांच्या स्वतःच्या मार्गापासूनच होळी सुरुवात झालेली आहे। असं काही नाही की बाई यांनी बोलली हे त्यांनी बोलली, असं काही नाही आहे। बाबाचं हे 1908 वर्षापासून होळी चालू आहे। 111 112 वर्ष ते झालेली आहेत। बाबाच्या इथं फक्त नारळ होळी, बाकी दुसरं काही नाही। आणि कोणी बाबा आणि सर्व भोतू बाबा आहे, भोतू बाबाचे कोणते नांदी लागायचे नाही। ऑल इंडियाचे परराष्ट्रीय लोक देवाला इथे येतात, देवाला मानतात। सैलानी बाबाले अतिमान शक्ती आहे, सैलानी बाबा अतिमान शक्ती आहे, गजानन महाराज अतिमान शक्ती आहे, तिरुपती बालाजी हे अतिमान शक्ती आहे। असे मोठमोठे असते हिंदुस्थान मध्ये आपले आहे। सर्वच लोक मान धरून सन्मान करतात, आम्ही करतो, आम्ही करणार आहे। आणि पुढच्या वर्षी होळी सैलानी बाबाची आहे। दरवर्षी या ठिकाणी होळी जळते, किती ट्रक नारळांची होळी जळते? इथं वाढत गेलेली आहे। 5 नारळापासून 11 झाले, 11 पासून पोता भर झाले, पोतापासून ट्रक झाले। असे लोक म्हणजे जेवढे आपले पूर्ण महाराष्ट्रामधून जे लोक येतात, भारतमधून लोक येतात, काही लोक गेले येतात, काही लोक नाही येतात, सर्वच आपले एक नारळ उतारून होळीमध्ये दहन करतात। तिथे कमीत कमी 20 ते 25 ट्रक होळीची सध्या तर झालेली आहे। सध्या मुजावर कंपनी मुराद इथले मालक त्यांच्या हाताने, बाकी कोणाच्या हाताने जळत नाही, पहिल्यापासूनच बाबाने बोललेले होते तेव्हापासूनच। बुलढाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे सैलानी बाबांची यात्रा दरवर्षी भरत असते। अतिशय हिंदू मुस्लिम एकतेचं हे प्रतीक असलेली यात्रा दरवर्षी भरते। होळी निमित्त आज इथे होळी पेटवण्यात आली। 28 फेब्रुवारी पासून या यात्रेला सुरुवात झाली आणि संदलला म्हणजे 8 मार्चला संदल होईल। संदल नंतर या यात्रेची समाप्ती होईल। मी या यात्रेमध्ये आलेल्या सर्व भाविक भक्तांना या उर्सच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि भारतभरातून आलेले जे काही बाबांचे भक्त आहेत, अतिशय श्रद्धेने येतात आणि अतिशय शांततेने त्यांनी ही यात्रा करावी अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आणि तसेच इथे प्रशासनाचे सर्व अधिकारी, पोलीस कर्मचारी, पंचायत समिती, तहसील, वन विभाग सर्व प्रकारचे अधिकारी इथे हजर आहेत। या यात्रेत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी तगडा बंदोबस्त प्रशासनाने ठेवलेला आहे। पुनश्च एकदा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी शांततेत यात्रा पार पाडावी अशी अपेक्षा करतो।